पारा चांगलाच वाढलाय। उष्माघातामुळे अनेकांचा बळीही गेलाय। त्यामुळे आता शाळा आणि कॉलेजची वेळ बदलण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे। राज्यातील अनेक शाळा आणि कॉलेज अद्यापही सुरूच आहेत। दुपारच्या सत्रात घरी परतताना विद्यार्थ्यांना उष्माघाताचा धोका आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न आता निर्माण झालाय। सरकारने पत्रक काढून तातडीने शाळा आणि महाविद्यालयांच्या वेळा बदलाव्यात अशी मागणी सध्या पालकांनी केली आहे। विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी पालक वर्गांनी शाळा ह्या सकाळच्या सत्रामध्ये ठेवण्यात याव्या अशी विनंती शिक्षण मंत्र्यांकडे केली आहे, त्याचबरोबर त्यांच्या शाळेकडे केली आहे। पुण्याचं जो तापमान जे आहे ते खूप अलीकडे वाढलेलं आहे। 40च्या पुढे तापमान गेलेलं आहे। आपण सर्वसाधारण मनुष्य, सामान्य माणूस, त्यांना डिहायड्रेशनचा त्रास होत आहे, तर लहान मुलांना याचा उन्हाचा खूप मोठा परिणाम होत आहे। त्यामुळे आम्ही शाळेला एक विनंती करतोय, शिक्षण मंडळाला विनंती करतो की आमच्या मुलांची शाळा जी आहे ती सकाळी घेतलेली पाहिजे, जेणेकरून उन्हाचा जो तडाखा बसलेला आहे त्याच्यामुळे आमच्या मुलांना काही त्रास नको होण्यामुळे। की एका शाळेचा विषय नाही, हा पूर्ण पुण्यामध्ये जेवढ्याही शाळा आहेत, शिक्षण मंत्र्याला माझं आव्हान राहील की तुम्ही लवकरात लवकर शाळेचा जो टायमिंग आहे तो कमी करण्यात यावा, सकाळच्या सत्रामध्ये शाळा भरवावी। गोपाल मुडगरे, साम टीव्ही न्यूज, पिंपरी चिंचवड।